नमस्कार. श्री प्रोडक्शन प्रस्तुत सफल इंडिया सफलच्या कार्यक्रमात मी नेहा दोशी तुमचं मनापासून स्वागत करते. सफल इंडिया सफलच्या कार्यक्रमाची मूळ थीमच अशी आहे की वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांबरोबर आपण इथं मनसोक्त गप्पा मारतो आणि त्यांच्या यशाचं गमक जाणून घेतो. भारत हा शेतीप्रधान देश आहे, पण तरीही आज भारतामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत आहेत. बरीच मोठी निराशा आहे. परंतु या परिस्थितीत सुद्धा सेंद्रिय पद्धतीने शेती करून शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण करणारे डॉक्टर गजानन चिवटे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्याबरोबर आज आपण गप्पा मारणार आहोत. डॉक्टर चिवटे यांच्या अनुभव आणि ज्ञानाचा फायदा घेऊन काही प्रमाणात जरी शेतकरी आत्महत्या आम्हाला रोखता आल्या तरी आजच्या कार्यक्रमाचा आमचा उद्देश सफल होईल. त्याचप्रमाणे सेंद्रिय शेती माध्यमातून विषमुक्त अन्न आपण सर्वांपर्यंत पोहोचवू शकतो हा संदेश आज आम्हाला तुम्हाला द्यायचा आहे. आजच्या कार्यक्रमात स्वागत करूया डॉक्टर गजानन बाळकृष्ण चिवटे यांचं. नमस्कार. नमस्कार सर. आपण असं म्हणतो की भारत हा शेतीप्रधान देश आहे, पण हे खरं आहे का? कितपत खरं आहे? आणि सरकारचा शेतकऱ्यांना कितपत उपयोग होतो, कितपत सपोर्ट मिळतो? सरकारकडूनचा सपोर्टच्या विषयाला प्राधान्य देण्यापेक्षा प्रत्यक्षात स्वतःच्या शेतात राबवून घेणारा शेतकरी काय क्षमतेचा आहे ह्याच्यावर सगळ्या गोष्टीचं भवितव्य अवलंबून असते. बरोबर. म्हणजे शेतकऱ्याची क्षमता शेतकरी जर कार्यक्षम असेल तर नक्की त्याला अपेक्षित काय हवं आणि ते अपेक्षित साध्य करण्याकरता स्वतःचा प्रयत्न अधिक त्याला शासनाची जे काही मदत मिळण्याची शक्यता आहे ह्याचं अवलोकन करणारा शेतकरी असला तर शेती हा अवघड विषय केलेला नाही, सोपा विषय आताचा. बरोबर. सध्या शेती या विषयावर भरपूर चर्चा चालू आहे आणि सामाजिक स्तरावर त्यावर बरेच कार्यक्रम चालू आहेत. त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होतो की सरकारचा किती याच्यामध्ये सहभाग असतो, आहे की नाही सपोर्ट. तर तिथे आपलं असं म्हणणं आहे की शेतकऱ्याची स्वतःची क्षमता जास्त महत्त्वाची आहे. आणि क्षमता कमी पडल्यानंतरच मग ज्या अडचणी तयार होतात त्या क्षमता कमी पडल्यामुळे होतात तयार. मग नक्की काय हवं, नक्की काय केलं पाहिजे, भविष्याचा अचूक वेध घेण्यासाठी काय केलं पाहिजे, साधारण पुढचा 1-2 वर्षाचा तरी प्रोग्राम शेतीच्या संदर्भातला, आपली शेती त्याच्यातनं निर्मितीची अपेक्षा आणि त्याला धरून आज आपण काय केलं पाहिजे ह्याचा भवितव्याचा 1-2 वर्षाचा तरी अचूक अंदाज जर आला तर शेती इतकी नुकसानकारक होणं शक्य आहे. बरोबर. आणि शेतकऱ्याची क्षमता म्हणजे अजून काय असायला? शेतकऱ्यांची क्षमता म्हणजे आज मी आता हाच विषय तुम्हाला सांगितला. क्षमता म्हणजे आपली जमीन, आपल्या जमिनीची परिस्थिती, आपल्या जमिनीला उपलब्ध असलेलं पाणी आणि त्या माध्यमातून तयार होणारं पीक. मग ते कुठल्या हंगामात पाणी कमी असेल, कुठल्या हंगामात जास्त असेल, त्याला धरून आजच्या पाण्याच्या परिस्थितीत कुठलं पीक केलं पाहिजे, त्यातनं काय निष्पन्न होऊ शकेल आणि पाणी संपल्यानंतरची आपल्या त्यावेळची जी अवस्था असेल त्यावेळेला तयार झालेलं पीक पाणी नाही म्हणून वाया जाता कामा नाही. ही क्षमता म्हणजे मी अशा अर्थानं शेतकऱ्याची क्षमता म्हणतो. म्हणजे त्यांनी त्याच्या शेती विषयक पूर्ण अभ्यास केला पाहिजे आणि त्यानुसार निर्णय घेतले पाहिजे. बरं. सर, आता आपण या क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष आहात आणि बराच काळ आपण बघितलेला आहे, स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत. तुमचं आम्ही वाचन केलं, तुमच्या संदर्भात अभ्यास करताना आम्हाला अनेक नवीन गोष्टी कळल्या. तर त्यात असं कळलं की तुम्ही अनेक लोकांना मदत केलेली आहे. त्यावेळेला तुमच्या वडिलांनी तुरुंगवास भोगला किंवा जी अस्पृश्यता होती त्या लोकांना तुम्ही मंदिरं खुली करून दिली. तर हे सगळं करतानाचे तुमचे अनुभव तुम्ही आमच्याबरोबर शेअर कराल का? हे सगळं करताना तुम्हाला काय अनुभव आले? वडील प्राथमिक शाळेत शिक्षक होते आणि वैद्यकीय प्रॅक्टिस पण करत होते. प्राथमिक शाळेत शिक्षक असताना विद्यार्थ्यांना शिकवण्याची एक पद्धत, थोडक्यात उदाहरण जर सांगायचं झालं तर विषारी सापांच्या जाती वेगवेगळ्या वर्गात शिकवताना 4थ्या इयत्तेला मला माझे वडील शिकवायला वर्ग शिक्षक होते. तर सगळ्या विषारी सापांच्या जाती प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या पुढे आणून, जिवंत साप आणून ते दाखवून त्याचे विषारी दात कसे असतात, विष कुठून बाहेर येतं, कुठं दाबल्यावर कसं येतं, अशा प्रत्येक जातीचं सापांचं शिक्षण वर्गात सगळ्या विद्यार्थ्यांबरोबर मलाही मिळालं. म्हणजे त्यावेळी जी शिक्षणाची जी पद्धत होती, स्वातंत्र्यपूर्व आंदोलनात जी काही मंडळीने भाग घेतला, जेवणाखाण्याच्या अडचणी यायच्या त्यांच्या, तर तो जेवणाखाण्याचा विषय माझ्या वडिलांच्या माध्यमातून सभोवताले, माझं कराडजवळचं मूळचं गाव तळबीड आहे, तर त्या तळबीड परिसरात जे डोंगरदऱ्या आहेत त्या डोंगरदऱ्यात ही लोक थांबायची येऊन आणि मग विशिष्ट प्रकारच्या खुणा जाळ करून मिळायच्या, लोकांना सूचना मिळायची. मग त्याच्यावर वडिलांचा अंदाज असायचा की आज इतके लोक आहेत. मग त्यावेळेला त्या लोकांना जेवणाची व्यवस्था म्हणजे काय, त्यावेळेला प्रत्येक गावात अशा गिरण्या नव्हत्याच. कुठेतरी 10-20 गावात एखादी कुठेतरी गिरणी असायची.
माझ्या आईच्या हाताला थोडं उजव्या हाताला फ्रॅक्चर झालेलं होतं. त्यामुळे आईचा हात असा मागं वळत नव्हता, पण एक हात आईचा चालू होता चांगला. बरं. मग त्यावेळच्या अमेरिकन मका याचा मोठा जाडा भरडा, तो जाडा भरडा मका उकळात बारीक करायचा आणि जात्यातनं भरडायचा. अरे बापरे. तर ती उकळात बारीक करताना वर पहार धरायची, ते काम माझ्याकडे असायचं. बरं. आणि भरड करताना जातं फिरवायच्या वेळेला ते काम माझ्याकडे असायचं. अच्छा अच्छा. आई बरोबर. म्हणजे त्या काळापासून आतापर्यंत सगळं वेगळं वेगळं तंत्रज्ञान तुम्ही बघितलेलं हे आहे. सगळं तंत्रज्ञान बघितल्यानंतर त्यावेळची जी, पण एक लक्षात येतं, अत्याधुनिक आजची परिस्थिती आणि त्यावेळची परिस्थिती, पण त्यावेळची मानसिकता, त्यातलं असलेलं समाधान, त्यावेळचं जे होतं तसंच आजही आहे. आज काही जादा ॲडव्हान्स झाल्यामुळं जादा उत्सर्जित झालोय असं काही नाही. जगण्याची दिशा, हां. प्रयत्न, चिकाटी, सातत्य, यश मिळेपर्यंत पाठलाग करणं, ह्या गोष्टीचा अवलंब मला वडिलांच्याकडून शिकायला मिळाला. ते बाळकडूनच मिळालंय म्हणजे तुम्हाला. मला चांगलं आठवतंय, चौथ्या इयत्तेच्या वर्गाची प्रश्नपत्रिका, त्यावेळेला व्हर्नाक्युलर फायनल एक्झामिनेशन इयत्ता 7वीची जिल्ह्यात एक सेंटर असायचं. तर अख्खा वर्ग चौथीचा माझ्या वडिलांच्या जवळचा त्यावेळची 7वी इयत्तेची प्रश्नपत्रिका सोडवायचा. मी एकटा वडील, माझे वडील शिक्षक होते म्हणून मी एकटा नव्हे, 30-35 काही मुलं असते, ती सगळी 7वी इयत्तेची प्रश्नपत्रिका सोडवायची. इतकं विद्यार्थ्यांची समरस होणं. मग तो विद्यार्थ्याचा विषय असेल, शेतीचा विषय असेल, शाळा सुटली 5-5:30 म्हणजे त्यांच्याबरोबर शेतात जायचे वडील, त्यांच्याबरोबर जायचं, ते चालायचे ना आम्ही पळायचो. म्हणजे चालण्याची गती त्यांची त्यावेळची ती होती. मग ते जात असताना मग शेतात गेल्यानंतर हे पीक आहे, हे पिकाचं म्हणजे ह्या कालावधी आहे, हा खरीप हंगामातला आहे, हा रब्बी हंगामातला आहे काय. मग आता ह्याच्यावर येणारे साधारणतः आजार, खरीप हंगामात दमट हवा असते, पावसाळी हवामान असतं, त्यामुळे 35 ते 40 इंच पाऊस पडत होता आमच्यात गलबीडला त्यावेळेला. आता पाऊसमान कमी झाले, त्यावेळेला एवढा पाऊस पडत असे. मग त्या हवामानात येणारे आजार, घरात 1-2 गायी पाळलेल्या असायच्या, देशी गाई. मग ते गोमूत्र, गायीचं धार काढायच्या वेळेला गायीचं गोमूत्र मिळायचं. मग ते गोमूत्र साठवायचं आठवडाभर, आणि शनिवार रविवारी ज्या वेळेला शेतात जाईल वडिलांच्या बरोबर, तेव्हा ते लिंबाचं पान, त्या एक गाडगा असायचं, मडकं असायचं, ते मडक्यात साठवलेलं गोमूत्र ते पिकावर जाऊन शिंपडायचं. शनिवारीचा कार्यक्रम, मिरचीच्या पिकावर शनिवारी गोमूत्र ते मारायचं. म्हणजे मिरचीवर होणारे जे आजार, अँटी फंगस म्हणून काम करत होतं. पण त्याला जे मिरचीच्या झाडाला असं बुरशीच्या सारखं येतं, ते फंगस होतं, ते कंट्रोल होत होतं गोमूत्र. आणि नैसर्गिक पद्धतीने, विदाऊट रसायन विरहित. आणि मग त्यावेळेला केमिकलचा विषयच नव्हता. बरोबर. त्यावेळेला केमिकलचा विषयच नव्हता. मग ते जे काही पिकांच्या संदर्भात जे काही किरकोळ आजार असतील ते गोमूत्रानेच कंट्रोल व्हायचे. आणि प्रत्येक आठवड्याचा कार्यक्रम. आपण असं म्हणू शकतो की हे जे काही सेंद्रिय पद्धतीने आज आपण शेती चालवतोय, आदर्श पद्धतीने, याची पाळंमुळं तुमच्या 45 सालचा आहे. त्याची पाळंमुळं तुमच्या बालपणात लपलेली आहेत. बरोबर. वडील अगदी हाडाचे शिक्षक होते, आणि त्यातनं म्हणूनच तुम्ही इतका आदर्श व्यक्तिमत्व म्हणून घडलात. स्वातंत्र्यपूर्व आंदोलनात भाग घेतल्यानंतर वेळोवेळी त्रास झाला, शिक्षा झाल्या, पण त्याच्यात कधी आम्ही हे मानलं नाही, त्यात कधी हार मानली नाही, त्यात कधी देशासाठी काहीतरी केलं पाहिजे, तेच एक फार मोठं वैशिष्ट्य आहे. आणि त्याला झपाटूनच मग हे सगळं करत असताना शिक्षा झाली, नोकरी गेली, सगळं झालं, पण आम्ही त्याही वातावरणात सुखी होतो. आज आहे तितकंच त्यावेळेलाही होतो. परिस्थितीनं जे काही म्हणजे गांभीर्यानं जो काही त्रास भोगावा लागला, तर तो त्रास वाटला नाही कधी, की आपण देशासाठी काहीतरी केलं, करायला हवं. तुमच्या खंबीर मनोवृत्तीचं याच्यातून दर्शन होत आहे. तिथं सुरुवात झाली त्याची. ग्रेट. मग शेतात जाताना, शेतातनं येताना जे काही शिकायला मिळालं, त्यातच तुम्ही पिकाच्या संदर्भातली माहिती मिळाली, हंगामाची माहिती मिळाली, कुठल्या हंगामात काय उशीर झाला पीक पेरायला तर काय होईल. त्यावेळेला दसऱ्याच्या वेळेला घट बसवतात, आणि घाटात जी रब्बीच्या पिकाची जी धान्य असतात, रब्बी पिकाची पेरणी, गहू, ज्वारी, करडे, हरभरा, ही रब्बी पिकाची जी काय असेल ती त्या घाटाच्या भोवतानी टाकायची, पाण्यात माती ठेवायची, आणि त्याच्यावरती पेरवायची. तर ती उगवण क्षमता किती आहे, उगवलं का नाही, कुठली व्हरायटी उगवली, तर ती बियाण्याची टेस्टिंग त्या आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षापासून शेतकऱ्यांनी ते शोधून ठेवलेलं आहे. बरोबर. म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हणलो की परिस्थितीचं आकलन करण्याची क्षमता शेतकऱ्यांच्याकडे जर असेल, बी पेरलं उगवलंच नाही, ते उगवल्यावर कळायच्या आधी त्याची टेस्ट घ्यायसाठी घरात दसराची सण केलाय ना. बरोबर आहे. मग त्याच्या मागे शास्त्रीय कारण आहे. तर दसऱ्याच्या शास्त्रीय कारण आहे, जर्मिनेशन टेस्ट आहे ती. बरोबर. म्हणजे पुढचा अनर्थ टाळायसाठी. म्हणून जी शेतकऱ्यांच्याकडे जी तशी मानसिकता, आणि प्रत्येक परिस्थितीत काय आपण शिकतो, ती क्षमता कमी पडली तर शेतीच्या अडचणी तयार होतात. बरोबर. असं माझं स्पष्ट मत आहे. बरोबर.
तुम्ही पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने शेती करता, कुठल्याही प्रकारचं केमिकल वापरत नाही, औषधं वापरत नाही, तर हे कशा पद्धतीने करता आणि हे करून सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात आपण अन्न मिळवू शकतो का, त्यातनं धान्य मिळवू शकतो का? सेंद्रिय पद्धतीची शेती करण्याला म्हणजे अचानक सुरुवात करून चालत नाही. त्याचा रिझल्ट याला म्हणलं काही कालावधी द्यावा लागतो. बरोबर. जमिनीची उत्पादन क्षमता फर्टिलिटी मेंटेन करण्याकरता विशिष्ट कालावधी त्याला द्यावा लागतो. तो कालावधी एकदा मिळाला म्हणजे उत्पादन क्षमता मग मेंटेन होती. मेंटेन होती. सुरुवातीच्या कालावधीत जो काही नुकसान होतं ते हळूहळू मेंटेन व्हायला लागतं. उदाहरणच आता ही जी मातीची क्षमता आहे, ह्या मातीला ह्या जर माती जर पाहिली अशी तुम्ही, त्याला गोल 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 करणं, त्याला पहिलं अशा कोरा नाही त्याला. बरोबर आहे. होय होय. आणि ही परिस्थिती सेंद्रिय पद्धतीची वापर केल्यामुळं, उदाहरणार्थ आता हे गहू आहे, ह्याच्यात जो काही पाला पाचोळा काय निघेल तो जाग्यावरच कुजवायचा, त्यातला फक्त गहू काढून घ्यायचा आणि बाकीचं गहू तयार करायला लागणार जे मटेरियल आहे ते त्याच मातीत परत मिसळायचं. तेच खत म्हणून काम करताय तिथे. म्हणजे मग त्याचा जो इंटेक आहे तो त्याला रिसायकल होतो. बरोबर बरोबर. म्हणून उत्पादन क्षमता घटत नाही. आणि हे करत असताना मग सेंद्रिय खत एवढ्या मोठ्या शेतीला पुरवताना अडचणी तयार होतात. म्हणून मग बायोगॅस सारखा प्रकल्प राबवणं, त्यात ती स्लरी तयार होती, त्या स्लरीत निरनिराळ्या प्रकारचे जीवाणू घालणं, फॉस्फरस सोल्युबल बॅक्टेरिया असतो, नत्र सोल्युबल बॅक्टेरिया असतो, पुष्कळ प्रकारचे बॅक्टेरिया ते असतात की जेणेकरून पिकाची उत्पादन क्षमता आणि मातीची उत्पादन क्षमता दोन्हीची वाढेल अशा प्रकारचे जीवाणू त्या ह्याच्यात आपल्याला तयार करतात बायोगॅस स्लरीमधून. आणि मग कमी ह्याच्यात जास्ती क्षमतेचं म्हणजे ते खताची क्षमता वाढते त्यात. ते सगळे बायोकल्चर त्यात मेंटेन केल्यामुळं. म्हणजे साधारणतः एक मोठं गमेल जर भरून सगळं बायोकल्चर मेंटेन केलं तर त्यात साधारणतः एक 100 किलो शेणखताची क्षमता तेवढ्या एका गमेला तयार होती. बरोबर. म्हणून मग मोठ्या जेव्हा शेती तयार होती तेव्हा थोड्याशा खतात जास्ती आउटपुट मिळायचं साधन ते एक. आता ते जुनी पद्धत शेणखताची आणि अत्याधुनिक पद्धत बायोकल्चरची, ते दोन्हीचं कॉम्बिनेशन करून असं हे तयार होतं उत्तम सगळं तुम्हाला जे आज दिसतंय हे सगळं. बरोबर. तुमच्या घरामध्ये बऱ्याच प्रकारचे प्राणी आहेत, कुत्रे, मांजरं, गाई, म्हशी, बदकं. तर हे नक्की प्राणीप्रेम आहे की दुसऱ्या कुठल्या कारणांसाठी आपण प्राणी पाळलेले आहेत? प्राणीप्रेम हे वडिलोपार्जित आहे. बरोबर. म्हणजे तेव्हापासून आपल्याकडे प्राण्यांची तेव्हापासून सुद्धा घरी गाई दोन होतच. आणि आजही एवढ्या मोठ्या शेतीला गोपालनाच्या माध्यमातून किंवा आपल्या शेतीला अत्यावश्यक गरज आहे म्हणून गोमूत्राच्या माध्यमातून किंवा शेणाच्या स्लरीतून आता हा गोबर गॅस करण्यातला हेतू तोच आहे. आता हे ऊसासारखे पिकं पाण्याचं दुर्भिक्ष जेव्हा तयार होतं, पाणी जेव्हा कमी पडतं तेव्हा कमी पाण्यात जास्ती पीक उत्पादन यासाठी किंवा पाण्याची क्षमता मेंटेन करण्यासाठी ड्रिपची यंत्रणा. तर भारतात जेव्हा इनलाईन ड्रिपच नव्हतं तेव्हा आपण परदेशातनं एक कंटेनर मागवला आणि एका वेळेला 40 एकर ड्रिप केली. जोरांच्या बाबतीत पाणीचं नियोजन करत असताना होणारा हलगर्जीपणा, एखादा विशिष्ट भागाला पाणी देण्याची प्रक्रिया चुकून राहणं, ही ड्रिप इरिगेशन मध्ये होत नाही. कमी पाण्यात जास्त उत्पादन मिळतं. लाईट दिवसा असती नसते, रात्री केव्हाही लाईट येते, रात्रीचं माणूस जाऊन पाणी पाजू शकत नाही. ती प्रक्रिया ड्रिप इरिगेशन आपल्याला यशस्वी पार पाडता येते. त्याच्यापेक्षा दुसरं असं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना, उदाहरणार्थ ऊसासारखं पीक आहे, ऊस लॅटरल असतात, ऊसात पीक असते आणि मग हे उंदरांचा फार त्रास होतो. उंदीर ऊसाच्या पिकाला फार त्रास देतात. मग त्याच्यासाठी खरा उंदराचा शत्रू मांजर. मग उंदरांना आपल्याला त्रास, आपल्या पिकाला त्रास देतात उंदीर, म्हणजे तो आपल्यालाच आहे. तो आपला त्रास कमी करण्यासाठी मांजर पाळायची. अरे वा, खूपच आणि छान. मग लॅटरल पोकळ असती ना, आणि ती मांजरं अशी ट्रेंड झातात, हळूहळू तयार होतात की एका बाजूला समजा 150-200 फुटावर जरी मांजर उंदीर कुरतडत असला लॅटरल, तरी मांजरांना लॅटरल एंडला आवाज येतो त्याचा. म्हणजे त्या दिशे धरून मांजर जाऊन ती उंदीर मारून टाकतात. अरे वा. आणि मग त्यामुळं आज एवढे मोठ्या शेतीत एवढा ऊसाचा पसारा 35-40 एकराचा असला तरी उंदरापासून नुकसान नगण्य होतं, अगदी क्वचित होतं. कुठंतरी 10-5 एकरात एखादी कुठेतरी लॅटरल. ग्रेट. हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे खरं. आणि तेवढ्यासाठी हे सगळं करायसाठी मांजरांची संख्या भरपूर आहे. 40-45 मांजरं आहेत. सकाळी एक वेळा त्यांनी कुठं जाऊन जागा सोडून जाऊ नये. एका दिवशी शिकार झाली नाही, उंदीर मिळाला नाही तर बाहेर जातील. बरोबर आहे. म्हणून सकाळी एक वेळा दूध आणि चपाती त्यांना खायला देतो सगळ्यांना. 1-2 किलो दूध आणि ते चपातीचा कालाकार एकदा खातात. ज्यांना खायला मिळाले, शिकार झाली ती येतच नाहीत, पण ज्यांना शिकार झाली नाही ती तेवढीच येतात.
बरं, म्हणजे प्राणी पाळण्यातनं सुरक्षित शेती आणि प्राणी प्रेम दोन्ही उद्देश आपले दोन्ही साध्य प्रकार होत आहेत. त्यांच्यात ते माणसासारखे लबाडी करणारे असतात. बरं बरं, अच्छा. काही निव्वळ एकदा चपाती खायसाठी जेवून दिवसभर बाहेर कुठं जात नाही अशी मांजरं आहेत त्यात. पण काही वेळा अशी मांजरं आहेत की जेणेकरून जास्तीत जास्त उदाहरणार्थ त्या नारळाच्या झाडावरनं फुलं जेव्हा खाली पडतात हां, तेव्हा त्या मांजराला लक्षात येतं वर उंदीर आहे त्याशिवाय खाली फुलं पडत नाही. बरं मग ते बरं. वर झाडावर जाऊन उंदीर मांजर घेऊन येणार खाली. अच्छा, म्हणजे प्राण्यांनाही तेवढं ज्ञान असतं. त्यामुळं आज तुम्हाला इथं कुठल्याही एकाही झाडाला कुठं पत्रा ठोकून उंदराला वर चढायला नाही म्हणून प्रतिबंध केलेला दिसणार नाही. बरं बरं, अच्छा अच्छा. कारण त्याला कारण आमच्याकडे जी मांजरांची संख्या आणि त्यांच्याकडे दिलेली कामगिरी सोपवली जी ती उत्तम पार पडते. म्हणजे मुक्या प्राण्यांकडनं पण आपण काम करून घेऊ म्हणजे मग शकतो. परिस्थितीचं आकलन करण्याच्या मुद्द्यावर मी पुन्हा आलो. होय. उसात जाऊन उंदीर आम्ही कव्हर करू शकत नाही, नुकसानीपासून होत आहे. मग त्यासाठी पर्याय मांजराचा. ग्रेट. म्हणजे हे उदाहरण तर मला असं वाटतं की सगळ्यांना आवर्जून सांगितलं नाही पाहिजे. परिस्थिती ज्या पद्धतीची तयार होईल त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची मानसिकता हवी, मानसिकता त्यातून हवी. शोधण्याची प्रवृत्ती हवी. इच्छा तेथे मार्ग आपण जे म्हणत जातो ते अशा आपल्यासाठी पद्धतीने. दुसऱ्यानं कोणीतरी करावं हा जो शेतकऱ्यांच्याकडे आज हे तयार झालाय, हां. नॉर्म तयार झालाय असं हां, हां, की शासनानं हे द्यावं ते द्यावं ते द्यावं. तुम्ही करून बघा काय कमी पडते, कुठं घोटाळा होते, तुमच्या क्षमतेच्या बाहेर जाईल. तर शासनानं पुष्कळ ठिकाणी सल्ल्याची व्यवस्था केली. कृषी अधिकारी तालुका लेवलला आहेत, जिल्हा लेवलला आहेत, मार्गदर्शन करणारी मंडळी आहेत. पण त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे, विचारलं पाहिजे. परावलंबी राहू नये, त्यांनी हां, असं- स्वावलंबी राहावं हां. आणि स्वतः प्रयोग करायला हवे. कारण त्या अवस्थेत होणारं नुकसान आहे ते मोठं असणार आहे बरोबर. आणि ती झाल्यावर होऊ नये म्हणूनची प्रक्रिया महत्वाची. तुम्ही घरामध्ये बरीच शस्त्रास्त्र ठेवलेली आहेत, तर त्याच्या मागे नक्की काय कारण आहे? सुरक्षिततेसाठी ठेवलेली आहेत की दुसरं काही कारण आहे? त्याला कारण आपण किन्हई गावापासून 2 किलोमीटर आणि आंबोडे गावापासून 2 किलोमीटरवर राहतो. अच्छा. हां हां. आणि जनरली जिथं व्यवस्थित चाललंय किंवा जिथं काय मिळण्याची शक्यता आहे चोरा माराना, बरं. अच्छा. त्यामुळं तशा पद्धतीचा हल्ला होणं किंवा तशा प्रकारचे हास्यपार्द्यांच्या माध्यमातून काही उच्चापती करणं अशा काही घटना जर घडल्या तर इथं आपल्याला जवळपास मनुष्यवस्ती नाही. मग ती मनुष्यवस्तीचा सोल्युशन म्हणजे प्रत्येकाच्याकडे लायसन्स असलेलं हत्यार, एवढं एकच सोल्युशन. आणि ती एकदा प्रक्रिया सगळ्यांना कळाली की मग कुणी येत नाही. हां, म्हणजे सुरक्षितता ह्या. कुत्रे पाळण्यातला हे तो दुसरा काही नाही. दिवसभर भरपूर उद्योग करावा लागतो, शरीर श्रमून जातं आणि रात्रीची जर विश्रांती मिळाली तर दुसऱ्या दिवशीच परत काय. बरोबर. मग ते काम जर जागरणाचं काम किंवा रखवालदाराचं काम, आमच्याकडे 8 कुत्रे आहेत, उत्तम राखण करतात, पैसे देऊन कोणाला सामील होत नाहीत, लबाडी करत नाहीत, त्यांचा दिलेली कामगिरी उत्तम पार पडतात. बरोबर. त्यामुळे संरक्षणाचा आमच्या इंडिव्हिज्युअल विषय संपला. हां, शेतीच्या संरक्षणासाठी मांजरं आहेत, हां. उंदराचा विषय संपला. संपला. पाण्याच्या संदर्भात पाणी कमी पाण्यात जास्त मिळण्यासाठी लॅटरल ड्रिप इरिगेशनची irrigation. सिस्टीम आहे. बरोबर. आणि परिस्थितीचं परिपूर्ण भान पाण्याचं नक्की उपलब्ध असलेलं पाणी, त्याच्या परिस्थितीत करावा लागणारा वापर आणि पाण्याची उपलब्धता या सगळ्यांचा काउंट घेऊन गणित करून ही शेती पार पाडली जाते. बरोबर. ह्या 40 एकराच्या शेतीत ज्या वेळेला रस्त्यानं आमचं वाहन जातं ऊस आणायला, तर ज्या ऊसात रस्ता सुरुवातीला नसतो त्या ऊसात जर अर्ली मॅच्युअर व्हरायटी जर केल्या तर तिथं जायला वाटच नाही, तोपर्यंत ती व्हरायटी खराब होईल, बरोबर. डेड बार होईल, हां, हां, हां. ऊस नुकसान होईल. हां, नुकसान होईल. मग तशा पद्धतीची लागण ऊसात सुद्धा केली असते की त्या क्षेत्रात आपल्याला जायला समजा ऊस तोड सुरू झाल्यानंतर एक महिना लागेल, 1.5 महिना लागेल. मग तिथं पोहोचायसाठी तिथं कुठली व्हरायटी लावली पाहिजे, बरोबर. अशा पद्धतीचं जर नियोजन हां. म्हणजे पुन्हा मूळ मुद्द्यावरच आलं तिचं. हां. ह्या जर गोष्टी किरकोळ वाटल्या आता ऐकताना सुद्धा, तरी सुद्धा ते होणार जे नुकसान आहे वेळेवर ऊसाचे तोड न झाल्यामुळं किंवा जायला रस्ता नसल्यामुळं त्याचा बंदोबस्त आपण अगोदर नियोजनपूर्वक करतो. मला असं वाटतं की इथे उत्तम टाईम मॅनेजमेंटचं हे खूप सुंदर उदाहरण आहे. आपण MBAचे जे विद्यार्थी असतात, बिझनेस मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशनचे, त्यांना खरोखर आणून हे उदाहरण दिलं पाहिजे. कारण तिथे मोठ्या मोठ्या विद्यापीठांमध्ये बसून ही मुलं मॅनेजमेंट गुरूंकडनं ते सगळं शिकतात, पण खरा मॅनेजमेंट गुरु तर आम्हाला आज इथे सापडलेला. काही वेळा काय होतं, रस्त्याखाली जमीन खूप जाते. हां हां. रस्त्याखाली जमीन तर जाता कामा नये आणि तिचा वापर तर आला पाहिजे आणि रस्ता तर झाला पाहिजे. मग ज्या ज्या वेळेला असा प्रसंग येतो, काही नवीन नवीन बियाणे असतात, त्या बियाण्याचा एक हंगाम विशिष्ट कालावधीचा असतो. त्या कालावधीत त्या रस्त्याच्या जागेला बियाणं तयार करण्याची प्रक्रिया केली तर तो बियाणं काढून घेतल्यानंतर पुढे जायला रस्ता तयार होतो. उदाहरणार्थ आपण आता इथं बसलोय ना, आता हा माझ्या शेतीच्या कालावधीत हा जो आता रस्ता आहे, ह्यात
प्रत्येक वर्षी ऊसाची उत्तम व्हरायटीची बियाणे आणून ह्या 5 सऱ्या तयार होतो त्या इथे. हां साधारणतः 400 450 फूट लांबीच्या. बरं. तेवढ्यात 5-6 करता नवीन अत्याधुनिक बियाणं तयार व्हायचं. ते बियाणं तोडायचं साधारण आता ऑगस्ट सप्टेंबरला. रस्ता उचलल्यानंतर म्हणजे लागतो. शेतीचाच फक्त अभ्यास नाहीये तर त्याच्याशी निगडीत प्रत्येक गोष्टीचा तुम्ही बारीक अभ्यास असं जर केलेला केलं आहे. तरच शेती फायद्यात ठरते. तरच फायद्यात आणि येईल. तेवढी बौद्धिक क्षमता असली बौद्धिक पाहिजे. क्षमता- नसली बौद्धिक क्षमता तर जाणून घेण्याची इच्छा पाहिजे. आणि ती इच्छा असली तर जिथं कुठं त्याचं सोल्युशन मिळेल तिथपर्यंत गेलं पाहिजे. तिथपर्यंत धडपड करत गेलं पाहिजे. तर त्याला सोल्युशन आहे. तुमच्या या अभ्यासाचं आणखीन एक उदाहरण माझ्याकडे आहे की शेती करताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानांचा यंत्रसामुग्रींचा वापर करावा लागतो आणि काही वेळेला तर तुम्ही स्वतःची काही यंत्रसामुग्री तयार केली, तर त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्याल का? काय होतं ज्यावेळेला ऊसाच्या उदाहरणार्थ आल्याची लागणी साधारणतः मेच्या 3-4 आठवड्यात सुरू होतात. मग सगळ्यांची लागण एकाच वेळा सुरू झाल्यानंतर मजुरांची तुटवडा पडतो. वेळेवर मजूर मिळत नाही. बरोबर. लागणीचा कालावधी वेळेवर पॉइंट आउट करता येत नाही. मग अशा वेळेला मजुरांच्यासाठी सोल्युशन काढायसाठी म्हणून आपण आपल्या पद्धतीनं कशा पद्धतीचं अवजार असलं तर तिला आल्याची लागण उत्तम होईल. 2 यामधलं अंतर करेक्ट होईल. 2 लाईन मधलं अंतर बरोबर मिळेल. दोन्ही बाजून एकाच वेळी सारे तयार होतील. अशा पद्धतीचं अवजार आपण आलं लावायसाठी, आलं हळद लावायसाठी तयार केलं. आणि त्या माध्यमातून साधारणतः 25 ते 30 माणसं मजूर जर ज्या कामाला लागत असतील साधारणतः 8 तासात ते काम आपलं 2च तासात होतं. फक्त 2 तासात. आणि त्याच्यासाठी काम खोळंबून राहत नाही. शेतीची कुठली लागणची पद्धत, पेरणीची पद्धत, त्याला पूर्वी शेतकरी घात आणि वापसा असं म्हणत असत. घात म्हणजे जमिनीत ओलावा किती आहे आणि वापसा म्हणजे आता पेरलं तर उगवून किती वेळात येईल. एक विशिष्ट ऊब तयार होती माती, त्याला आपण वापसा म्हणतो. ती पेरणाऱ्याच्या पायाला कळती. पेरता जेव्हा बैलाची पेरणी पूर्वी होती तेव्हा पायाला कळत होती. पायाला साधारण कोमट माती आत अशी यायला निघाली की 100% उगवून व्यवस्थित होणार. त्याला वापसा म्हणत होते. घात आणि वापसा. तर ही जी जुनी पद्धत होती त्याच पद्धतीचा वापर करून ह्या अवजार अशी तयार केली की घात आणि वापशावर त्या लागणी केल्या. तशाच पद्धतीचं ऊस लावायचं मशीन तयार केलं. ऊसाच्या इथंच तयार केलं. आपल्या इथं स्वतःच वर्कशॉप आहे. वेल्डिंग मशीन, कटिंग मशीन, ड्रिल मशीन. आपल्याला जे काय आपल्या शेतीला लागणार किरकोळ जे काम असतं वर्कशॉप मध्ये ते सगळं आपल्या शेतात इथं करतायत. आणि हे सगळी मुलं काम करतात. सगळ्या मुलांना हे काम करतायत. तर डॉक्टर जरी कधीतरी आले, चिरंजीव थोरले डॉक्टर आहे, ते जर कधी इथं आले तर ते सुद्धा हे सगळं काम सगळ्या परिपूर्ण भावंडांना मदत ताकदीने करतात. ते सुद्धा म्हणजे कुटुंब तसं त्याच्याची वाहूनच घेतले. संपूर्ण कुटुंबाने घेतलेलं आहे. त्यामुळं आधुनिक की ज्या ठिकाणी माणसाची दुर्भिक्षता तयार होती, मजुरांची दुर्भिक्षता तयार होती, त्या ठिकाणी त्या पद्धतीचा अवजार आपण तयार केलं. मग ते 5 हार्स पॉवर असेल, 2 हार्स पॉवर असेल, 50 हार्स पॉवर पर्यंत केली. पण ती प्रक्रिया करून तशा पद्धतीचं तयार केलंय आणि आज आपण ते अवलंबतो आणि आज आपण तिचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेतोय. आणि त्याच्यामुळे वेळेवर काम होते. आणि शेतीचं काम वेळेवर जर झालं नाही तर तो दिवस वर्ष भरून निघत नाही. बरोबर. त्या दिवशीच झालं पाहिजे. आणि त्याची मॅनेजमेंट म्हणजे ह्या आठवड्यात काय करायचंय, प्राधान्यानं कुठलं, उशिरा केलं तर कुठलं. बरोबर. पूर्वी मी घरात तक्ता लावून ठेवलेला असायचा तांबड्या शाईने. अच्छा. आणि त्या तक्त्यावर तुम्ही रोज 1 ते 30 तारखेपर्यंत काय करणं गरजेचं आहे, त्या कालावधीत काय परिस्थिती होऊ शकते, ती झाली तर काय करायला पाहिजे, आज प्राधान्यानं कुठलं केलं पाहिजे. बरोबर. हा मॅनेजमेंटचा भाग आला. प्रेझेंट प्लॅनिंग आणि फ्युचर प्लॅनिंग याचा तो एक भाग आहे. आणि ह्या गोष्टीचा सगळ्याच अकाउंट घेतला की यश अपयश याचं कारणच नाही. कुठलीही मॅनेजमेंट डिग्री न घेता एक उत्तम यशस्वी उदाहरण म्हणजे आपल्या समोर बसलेले डॉक्टर चिवटे. शेतीमध्ये भरीव कामगिरी केल्याबद्दल तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले, अनेक ठिकाणी तुमचा गौरव झाला, अनेक लोक येऊन तुमच्याकडनं माहिती आणि मार्गदर्शन घेऊन जातात. आणि सर्वात गौरवास्पद गोष्ट म्हणजे सिने अभिनेते, यशस्वी कलाकार आमिर खान तुमच्याकडे येऊन गेले. तर त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती देणार का? शेतीबद्दल शेतकऱ्यांची जी नवीन पिढी जी म्हणजे औत्सुक्य, ओढ असा जो सगळा इकडून नव्या पिढीचा प्रकार आहे तेवढा मला पॉझिटिव्ह वाटला नाही. बरोबर. अच्छा. आणि जी जुनी साधारणतः वयाची 45-50च्या आसपासची वयाची जी पिढी आहे ती शेतीच्या माध्यमातून नक्की काय केलं पाहिजे, आपल्या काय चुकावत आहे ते बघायसाठी. आणि ही आता जी नवी पिढी आहेत ना, ते आमिर खान आले म्हणून बघायला येणारी जास्त होती त्यात.
बरोबर. आमिर खानना बघायसाठी म्हणून जी पिढी आली तेवढं औत्सुक्य त्यांनी प्रपंचातल्या स्वतःच्या जर दाखवलं तर एकाला सुद्धा फास लावून घ्यावं लागायचं नाही. बरोबर आहे, तुमचं म्हणणं अगदी खरं हा. आहे. बरोबर. तर त्यांचा वापर आमिर खानचा वापर करण्यासाठी म्हणजे ज्या माध्यमातून सुरू आहेत ते लोक एका ठिकाणी जमावीत, लोकांनी काय चाललंय त्या निमित्ताने तरी ऐकावं, हां. त्या लोकांनी त्या प्रसंगानं परिस्थितीनं काय गुणग्रहण करता आलं तर करावं, अशा दृष्टीने त्याचा उपयोग चांगला झाला त्यावेळेला. बरोबर आहे. खरं तर तुमचं आणि खरोखर हां. ज्याला चांगलं शोधायचं आहे त्याला आतली ऊर्जा जर चार्ज झाली तर ते कुठं असेल तिथं शोधायचं जातं. अगदी खरं आहे. आणि त्याच ओढीने आमिर खान स्वतः सुद्धा इथे आले. तुम्हाला सांगतो, दारू पिणारा अट्टल माणूस कुठल्याही गावात गावात तर 5 मिनिटाच्या आत दारू दुकान हुडकून काढतो. तेव्हा ज्याला चांगलंच करायचं आहे, ज्याला चांगलं शोधायचं आहे, त्याला काय लागत नाही, कुठं असेल तिथं तो त्या ओढीने इथपर्यंत जाणारच. नक्की येणार. बरोबर आहे, अगदी खरं म्हणतात हा डॉक्टर. त्याचा बेस आहे. बरोबर इच्छा, आहे. ओढ, मानसिकता. मानसिकता, इच्छा तेथे मार्ग, हा ही जी गोष्ट आपण आपण काय मगाशी करणार आहे, म्हटलो. काय केलं तर चांगलं तयार होईल, हा. ह्याच्या संदर्भात जिथं जिथं कुठं जाणं, ज्ञानार्जन करून घेणं, प्रात्यक्षिक करणं, बरोबर आहे. ह्याला तेवढा ताकदीचा शेतकरी पाहिजे असं माझं अजूनही ठाम मत आहे. बरोबर आहे. सर, तुम्ही स्वतः इतके समर्थ आहात आणि ताकदीने काम करताय, त्यामुळे संपूर्ण कुटुंब आज तुमच्याबरोबर ह्या सेंद्रिय शेतीला तुम्ही वाहून घेतलेलं आहे, संपूर्ण कुटुंबानी, तुमची मुलं, पत्नी आणि सगळेच. यामध्ये एक एवढं मोठं समर्पण आहे की एक चिरंजीव आज आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांची कमतरता तुम्हाला जाणवतच असेल, तर मग त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला द्याल का? शेतीचं सगळं शोधन करत असताना ज्या ज्या गोष्टीचं भवितव्यात, विहिरीचं पाणी, विहिरीची खुदाई करताना ब्लास्टिंगचा दगड डोक्याला लागून एक्सपायर झाला. पाण्याची क्षमता भविष्यात वाढतच जाणार आहे, पाणी लागणारच आहे, म्हणून विहिरीचं काम चालू होतं. इथं सौर ऊर्जेवर आता जो पंप बसवलाय तिथं ब्लास्टिंगचा दगड लागला. सुरुंग का उडाले नाहीत म्हणून कॉन्ट्रॅक्टर दोघं विहिरीत गेले आणि तेवढ्यात बाहेर जो मनुष्य होता त्याने ते बॅटरी चार्ज केली आणि आत विहिरीत आत असताना दगड डोक्याला लागून एक्सपायर झाला. नाही, आय एम व्हेरी सॉरी. म्हणजे अतिशय हुशार होता, शार्प होता, प्रचंड ज्ञान होतं, यांत्रिकातला कडेलोट होता फार, पण नाही लाभला. फार मोठा फरक झाला असता, माझ्यावरचा ताण कमी झाला असता, इतका शार्प होता. शेतीत फार मोठे बदल केले. फारुख कुपर साहेबांच्याकडे ते CNC मशीनमध्ये काही ठराविक बदल करून दिले त्यांनी. कुपर साहेबांच्या फॅक्टरीत काही बदल करून दिले, फ्रिक्शनलेस फिल्टर तयार केले. ड्रिप इरिगेशनला पाण्याचे जे 10 HP 4 HP फ्रॅक्शनल लॉसमध्ये जातात आणि 6 HP वॉटर डिस्ट्रीब्युशनला लागतात, म्हणजे 10तले 4 हे फ्रॅक्शनल लॉसमध्ये जातात. तर त्यांनी असे त्याच्या पद्धतीचे फिल्टर तयार केले, स्वतः डेव्हलप केलं होतं सगळं. ग्रॅव्हिटी, सेंट्रिफ्युगल अशा पद्धतीचा फिल्टर युनिटमध्ये वापर करून तो 0 लॉस त्याचा केला, फ्रॅक्शनल लॉस 0 केला, 10च्या 10 HP वॉटर डिस्ट्रीब्युशनमध्ये वापर केला. आणि ही गोष्ट परदेशात ज्या कंपन्या आहेत आता इस्रायलमधल्या त्यांना पटली नाही. ते असं होऊ शकत नाही म्हणले, इट इज नेव्हर पॉसिबल, हायली इम्पॉसिबल असे ते म्हणत होते. तेव्हा प्लास्टिक कंपनीच्या लोकांनी सांगितलं असा एक शेतकरी आहे, त्याने फ्रॅक्शनलेस फिल्टर युनिट तयार केली पाण्याची. ते आली 2-3 वर्षांनी. इस्रायलची लोक येऊन स्वतः इथे अभ्यास स्वतः आली, इथं पाहिलं, लॅटरलची लांबी पाहिली, डिस्चार्ज लाईन पाहिल्या आणि मग शेवटी हे सगळ्या गोष्टीचं त्यांनी पाहिलं. जेव्हा इनकमिंग आणि आउट गोईंग फिल्टरमधनं सारखंच येत होतं एवढ्या मोठ्या क्षेत्रात. लॅटरल एंडचं प्रेशर काउंट केलं, सगळ्या गोष्टी जेव्हा त्यांना त्या परिपूर्ण वाटल्या तेव्हा शेवटी त्यांनी इथे येऊन वी आर व्हेरी 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 सॉरी म्हणून सांगितलं. हा एक प्रकारचा मी असं म्हणेन की विजयच आहे. आपला काय तो विषय नव्हता, पण त्यातल्या अडचणी 4 HP 10 जर वाया घालवायचे तर कारण नसताना 40% क्षमता लाईटचं बिल. बरोबर आहे. तर ते कायमस्वरूपी बंद करण्यासाठी म्हणून अशा पद्धतीची आपण फिल्टर युनिट तयार केली आणि त्यात उत्तम यश मिळालं. उत्तम यश मिळालं. मग त्यावेळेला त्यांनी मला असं सांगितलं, हे डिझाईन तुम्ही जर आम्हाला दिलं तर आम्ही अशा पद्धतीची फिल्टर तयार करू आणि त्याच्यासाठी तुम्हाला आम्ही रॉयल्टी देऊ प्रति युनिट प्रमाणे. तर त्यांना मी एक प्रश्न विचारला, तुम्ही हे फिल्टर शेतकऱ्यांना काय किमतीत विकणार आहे? तर आमची रॉयल्टी एवढीच असेल त्यात की तुम्ही आम्ही सांगतो त्या किमतीला फिल्टर विकले पाहिजे शेतकऱ्यांना, हीच आमची रॉयल्टी आहे. आम्हाला एवढा खर्च आला
आणि त्या किमतीच्यापेक्षा 100-200 आवा घेऊन तुम्ही विकावं. तुम्ही आवाच्या सव्वाच्या किमतीला विकणार असाल तर तुम्ही इकडे बघायचं नाही. पण त्यासाठी ते तयार झाले नसते, तयार झाले नाहीत. कारण कारण त्यांना ते एक विशिष्ट पद्धतीनं शेतकऱ्याला ज्या गोष्टी समजत नाहीत तो लुटायचाच ना शेतकरी. नफा मिळवणे हा उद्देश असणार त्यांचा. नाही, मर्यादित असला तर नफा मिळवलाच पाहिजे. आम्ही शेतीवर प्रक्रिया करतो नफा मिळवायसाठी. त्यांच्या उद्योगात त्यांनी नफा मिळवण्यासाठी लूट करू नये असं माझं म्हणणं. मर्यादित काय असेल ते घ्यावं. बरोबर आहे. तर त्या मुलाच्या दृष्टीने त्यानं फार मोठं ह्या क्षेत्रात काम केलं. ते ग्रेट. वयाच्या साधारणतः 20-21व्या वर्षी जिल्ह्यात ड्रिप लाईन जिथे जिथे बंद पडल्यात त्यावेळेला हे जिल्हा कृषी अधिकारी त्याला पाठवत होते. अमुक ठिकाणी एक ड्रिप सेक्शन यंत्रणा बंद पडली, तेवढी जाऊन त्यांना स्वच्छता द्या आणि चालू करून द्या. त्यातलं ज्ञान खूप चांगलं होतं. कित्येक ड्रिप लाईन बंद पडलेल्या त्या चुका झालेल्या सगळ्या दुरुस्त करून देत. खूपच छान. आणि शेतीच्या दृष्टीने ते महापूरक होतं. महापूरक होतं. बरोबर आहे. अतिशय आवश्यक. पाणी ही मूळ गरज आहे ना. बरोबर आहे. मग अशी तुम्ही आमिर खानच्या संदर्भात आपण जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा एक उल्लेख केला की नवीन पिढीच्या दृष्टिकोन किंवा त्यांचा शेतीकडे असणारा ओढा हा पाहिजे तितका नाहीये. आमिर खानला बघण्याकडे जेवढा होता तेवढा तिकडे शेतीकडे नाही असं माझा पुन्हा एकदा सांगायचं. बरोबर आहे. मला पुढचा प्रश्न तोच विचारायचा आहे सर की आज शेतीकडे वळणारे तरुण खूप कमी आहेत. भारतातले तरुण सुशिक्षित आहेत, ज्ञान भरपूर आहे त्यांच्याकडे, परंतु आपल्या मुळांकडे वळावं, शेतीकडे वळावं, गांधीजींनी जे म्हटलेलं आहे चला खेड्याकडे, हा मंत्र आपण पाळावा, हे कुठे तरुण पिढीमध्ये आज दिसत नाहीये. अशा तरुण पिढी समोर खरं तर तुम्ही एक खूप मोठं उदाहरण आहात की कोणतंही रासायनिक खत न वापरता आपल्या बुद्धीचा, क्षमतेचा पूर्ण वापर करून आणि कोणत्याही मूल्यांची तडजोड न करता उत्तुंग यश मिळवणारा शेतकरी म्हणून तुमचं एक आदर्श उदाहरण आपण पिढीसमोर ठेवू शकतो. आम्हाला तुमच्याकडून असा एक संदेश हवा आहे की ज्याच्यामुळे ही नवीन पिढी प्रेरित होईल, आपल्या शेतीकडे वळण्यासाठी प्रेरित होईल. तर तुम्ही आम्हाला नवीन पिढीसाठी काय एक संदेश द्याल? नवीन पिढीसाठी ते बालपणापासून आईवडिलांनी संस्कार घडवणं ही प्रक्रिया महत्त्वाची. शहरात नोकरी करणाऱ्या माणसाकडे बघण्याची, खेड्यातल्या तरुणांची जी प्रवृत्ती आहे, छान छोटी फोन, मोटरसायकल, हाय हॅलो, हा प्रकार परिवर्तन करायला कारणीभूत होतो. हो. जनरली खेड्यातली सुद्धा अशा विश्व जागा गावात एक कुठेतरी मोठं देऊळ असतो, पट्टा असतो, बसा सकाळ संध्याकाळ नको त्यावेळेला दपोतीचं मुख्य सगळी तिथे बसलेली असते. 11-12च्या सुमाराला तालुक्याच्या ठिकाणी जायचं, 4 फुटांचे फुटं ठिकाण असतील तिथं बसायचं, संध्याकाळी 4-4:30 पर्यंत काय खाऊन पिऊन घरी यायचं. तसं पूर्ण असं. बरोबर. आणि हे जे करतात त्यांना ते पुरत नाही घरी आल्यावर, जे कारण ह्यांचं कर्तृत्व दिसत ना, तर तिथं न्यूनगंडता कमी तयार झाली, ती प्रक्रिया कमी पडायला लागली उपजीविकेची. तर त्याचा परिणाम शेतीत हे असंच असतं. त्यामुळे शेतीत असं नसतं. शेतीचं ज्या दिवशीचं काम त्या दिवशी भवितव्याचा अचूक वेध घेऊन आणि समजत नाही त्या गोष्टी समजणाऱ्याकडे जाऊन शिकाव्या लागतात. आणि ही प्रक्रिया तरुणांच्याकडे जेव्हा तयार होईल, परिस्थितीने तयार होती सगळी. परिस्थितीने सगळ्या गोष्टी तयार होतात. नोकरीची परिस्थिती आज सुद्धा ग्रॅज्युएट झालेली बरं का, BE मेकॅनिक, BE इलेक्ट्रिकल झालेली मुलं 6-7 हजारावर नोकरी करतायत एमआयडीची. काय व्हायचं? शिक्षणाचा कालावधी, त्या कालावधीत घरात आईवडिलांनी केलेला खर्च, तीच मुलं ह्या जर उदाहरणार्थ यांत्रिकीकरण, शेतीला यांत्रिकीकरण अशा पद्धतीनं जर ताकदीनं लक्ष घातलं तर त्याचा फायदा अनुकरण बाकीचे शेतकरी करतील. बरोबर. प्रत्येक गोष्टीला त्या दिवसापुरता विषय करून चालणार नाही. बरोबर. आज परिस्थिती अशी आहे की कुटुंबाचं विभाजन झालं. कुटुंबाचं विभाजन झाल्यामुळे शेतीचे तुकडे झाले. शेती मर्यादित जाग्यावर आली. मर्यादित शेतीने जास्तीत जास्त 5-6 माणसांचं कुटुंब जरी जगायचं म्हणलं तरी अत्याधुनिक सुविधा साधनांचा वापर केला तरच ती फायदेशीर होईल. बरोबर. नाही तर फायदेशीर होणारच नाही. म्हणून तरुणांचा ओढा या अत्याधुनिकतेवर जर आला, आधुनिकीकरणावर जर आला, यांत्रिकीकरणावर जर आला शेतीच्या, तर शेतीच्या दृष्टीनं आज जे काही दृश्य बघतोय आपण असं होण्याचं कारण नाही. बरोबर. म्हणजे तरुण पिढीने पूर्णतः सर्व क्षमता वापरून आणि यांत्रिकीकरणाचा व्यवस्थित जर उपयोग केला आणि भविष्याचा वेध घेऊन जर शेती केली तर नक्कीच यश त्याच्यामध्ये आहे.
बरोबर ना? अगदी असंच सगळं. येस सर, आपल्या शेतामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची धान्य पिकवतो, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स तयार करतो, तर मग ते मूळ धान्यावरती प्रोसेस करून त्याचं मूल्यवर्धन करण्यासाठी आपण वेगळे काही प्रयत्न करतो का? आणि शहरी निमशहरी सर्व प्रकारच्या लोकांपर्यंत हे प्रोसेस्ड किंवा मूळ अन्न जे आहे ते पोहोचवण्यासाठी आपण काय करतो? काय प्रकारचे आपण वेगवेगळे प्रयोग त्याच्यामध्ये करतो? शेतकऱ्यांच्या माध्यमातून उत्पादन वाढीसाठी जे काही प्रकार पिकाच्या उत्पादनाच्या संरक्षणासाठी केलं, टोमॅटो आहे, ढोबळी मिरची आहे काय, किंवा इतर कोबी आहे, फ्लावर आहे, ही भाजीपाला हा जो आहे हा पिकापासून संरक्षण करण्यासाठी म्हणून शेतकऱ्यांना सर्व दुकानात गेले की सांगतात असं असं झाले. मग ती जी अतिशय विषारी असलेली जी त्याला पिकांचं संरक्षण करणारी जी औषध आहेत त्याचा वापर केला जातोय आणि त्या माध्यमातून, त्या भाजीपाल्याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या खाण्यात ते विष जात. तर ह्या प्रक्रिया जेव्हा लक्षात आल्या तेव्हा सेंद्रिय शेती करण्याच्या पाठीमागचा मुख्य हेतू हाच होता की जेणेकरून विषमुक्त, शास्त्रीयदृष्ट्या आरोग्याला सुदृढ अशा पद्धतीचं जे काय आपल्या शेतात तयार होईल तर जास्तीत जास्त प्रयत्न करणे. म्हणून गाय, गोमूत्र, दशपर्णी अर्क, वनस्पती गुणादर्श म्हणजे आयुर्वेदाचार्य असल्यामुळं या काही ज्या ज्या गोष्टी वनस्पतीच्या माध्यमातून पिकांच्या निरनिराळ्या आजाराला कंट्रोल करणारी ज्या काही पुष्कळ वनस्पती आहेत त्यांचा वापर करून विषमुक्त असं जे काय आपण तयार केलं, त्यात आपण तयार करताना गुळ तयार करताना गुळाची जी प्रक्रिया आहे जनरली प्रत्येक गुराळ घरावर सगळ्या प्रकारचे केमिकल्स घालतात. सगळ्या प्रकारची साखर कारखान्यावरनं बाद झालेली साखर विकत आणून ती सुद्धा गुळात घालतात, रसात घालून त्याच्यापासून गुळ तयार करतात. रस तयार करताना त्या गुळ ज्या वाफ्यात होतला त्यात चप्पल घालून फिरणं, जाणं, तिथंच तंबाखू तुंबणं, ह्या सगळ्या प्रक्रिया, ह्या सगळ्या जर प्रक्रिया पाहिल्या तर ह्याच्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारची ऊसाची शेती मोठी आहे, कारखान्याकडे ऊस जाताना कधी कधी अडचणी तयार होतात, त्यासाठी ती अडचणीला कुठंतरी प्राधान्य देऊन त्या अडचणी बाजूला करायसाठी म्हणून चांगल्या पद्धतीचा, चांगल्या व्हरायटीचा, चांगली रिकव्हरी असलेल्या अशा ऊसाच्या व्हरायटी आपण शेतात करतो आणि त्याच्यापासून गुळ तयार करायची प्रक्रिया गेले 3-4 वर्ष अत्याधुनिक गुळाच्या माध्यमातून करायचा प्रयोग चालू आहे. आत्तापर्यंत 2 पायलट प्रोजेक्ट केले, त्यात काही अपयश आलं, ते बाजूला ठेवले. आता यंदा सगळा फूड ग्रेडच्या स्टेनलेस स्टीलमध्ये गुळ तयार करायचा प्रोजेक्ट तयार केला की जेणेकरून गुळ तयार असताना विशिष्ट कालावधीचं टेम्परेचर, त्या रसाची शुद्धता करत असताना त्यासाठी बिगर केमिकल अशा प्रकारची जी वनस्पती आहेत, उदाहरणार्थ भेंडी आहे, भेंडीचा काड्या बारीक कुटून त्याचा पाण्याचा लगदा करून तो जर टाकलं ते चिकट पाणी तर भेंडी स्वच्छ करते. असं जो काही प्रकार आहे वनस्पतीच्या माध्यमातून करणारी, धामण म्हणून एक वनस्पती पिवळी असती, तिची साल जर पाण्यात बारीक करून टाकली तर एकदम चिकट रबडा तयार होतो, त्याचा उपयोग होतो रस स्वच्छ करायला. दुसरं असं शेवरी म्हणून एक प्रकार असतो, त्याच्याही सालीचा उपयोग होतो. ही सगळ्या ही जी मी आता तुम्हाला 3 वनस्पती नावं सांगितली ही आरोग्याला अतिशय पोषक असलेली आहे. त्याचा पार्टली काही अंश जरी थांबला त्या रसाच्या माध्यमातून गोळात तर त्या आरोग्याला पोषक असणारी आहेत औषधं. आयुर्वेदात त्यांचा औषध म्हणून वापर केला जातो अशी त्या वनस्पती आहेत. त्या भेंडी तर आपण सर्वसामान्य खातोच आपण. अशा पद्धतीनं गुळ तयार करत असताना पूर्ण सेंद्रिय निसर्गाने तयार केलेला जसाच्या तसा आपण गुळ तयार केला आणि तो सेंद्रिय गुळ आज तयार करत असताना बाजारात असलेला गुळ आणि आपण सेंद्रिय तयार करत असलेला गुळ किमतीमध्ये मोठा फरक येतो. कारण हे जे प्रोडक्शन कॉस्ट जी आहे तीच मुळात कॉस्टली आहे. प्रोडक्शन कॉस्टच मुळात कॉस्टली आहे. त्याला कारण एकच, महत्त्वाचं कारण एक असं आहे की सेंद्रिय पद्धतीनं जेव्हा आपण उत्पादन घेतो तेव्हा ते रासायनिक खतापेक्षा थोडंसं कमी होतं. उत्पादन कमी होतं आणि ते कमी आलेलं जे उत्पादन आहे त्याचा परिणाम आपण त्या ऊसातून जो गुळ तयार करतो त्याच्या किमतीवर होतो, कॉस्टिंगवर होतो. बरोबर आहे. नॅचरल आहे. नॅचरल काय रासायनिक खतं वापरून 100 टन ऊस काढतात, आम्हाला 50-55 टन निघतो. इथंच आमचा निम्मा खर्च वाढतो गुळावरचा. प्रोडक्शन कॉस्ट इथं मुख्य ते वाढते आणि मग हे फूड ग्रेडचं स्टेनलेस स्टील कॉस्टली, सगळे वेगवेगळ्या प्रकारची मशिनरी, जेणेकरून माणसाचा संपर्क त्या ह्याच्याशी नसला पाहिजे. आपण जे काही प्रॉडक्ट तयार करतो त्या
उदाहरणार्थ आल्याच्या ह्याच्यात आपण तूरसारखी पिकं घेतो, ऊसाच्या माध्यमातून खपली गव्हासारखी अशी पिकं घेतो. हा खपली गव्हाच आहे हा. तर अशा प्रकारची जेव्हा आपण ही पिकं घेतो ही पूर्ण सेंद्रिय उत्पादन असतात ही सगळी. बरोबर. आणि मग सेंद्रिय उत्पादनाला थोडीशी किंमत जास्त द्यावी लागते. पण विष खाण्यापेक्षा, आणि ती प्रक्रिया आता सगळ्यांच्याकडे पोहोचली. हळूहळू जो काय प्रकार आहे, द्राक्षाच्या बागेत तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 4-2 द्राक्ष तोंडात ठेवायला लागली, घसा खवखवायला लागतो. इतकी सगळी विषारी औषधं त्या द्राक्षावरती मारून ती सगळं कंट्रोल केलेलं, सगळ्या आजार निदान करून अशा प्रकारे ती सगळं विषच लोकांच्या खाण्यात जाते. म्हणून सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिलं, सेंद्रिय उत्पादनाला प्राधान्य दिलं, आल्यासारखी पिकं तयार केली, आल्याची पेस्ट तयार केली, पावडर तयार केली सेंद्रिय, आणि अतिशय शरीराच्या दृष्टीनं पोषक, आरोग्यवर्धक आणि मायक्रोन्यूट्रन्स प्रचंड, कॅल्शियम, आयर्न भरपूर असलेली अशी जी गूळ म्हणा, हा आता खपली गहू म्हणा, उत्तम आहेत काय. त्याचा उपयोग जर म्हणजे किंमत वाढती त्याला पर्याय नाही, पण वाढत्या किमतीला सुद्धा ज्यांच्यापर्यंत पोहोचल्यात आपण तयार केलेल्या वस्तू ज्या आहेत त्या गूळ म्हणा, काकडी म्हणा, बरोबर आहे. म्हणजे केमिकल विरहित जे आपण तयार करतोय आरोग्याच्या दृष्टीने प्राधान्य देऊन, ते खास त्या सेंद्रिय शेतीच्या माध्यमातूनच करतो. सेंद्रिय शेतीच्या माध्यमात याचा अर्थ असा होतो की कॅल्शियम, आयर्न याच्या वेगळ्या गोळ्या खाण्यापेक्षा जर आपण सेंद्रिय अन्न खाल्लं तर ते नैसर्गिक पद्धतीने आपल्या शरीरात जाणार आहे आणि आपण ॲक्च्युली जास्त सुदृढ राहणार आहोत. त्यामुळे सेंद्रिय पद्धतीच्या शेतीला आपण खूप प्राधान्य दिलं पाहिजे. आज तुमच्याबरोबर गप्पा मारून खूप छान वाटलं चिवटे सर. तुम्ही आमच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलात, आम्हाला मार्गदर्शन केलं आणि खूप माहिती दिली. यासाठी श्री प्रोडक्शनतर्फे तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. डॉक्टर गजानन चिवटे आज आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिले. त्यांच्याबरोबर आपण मनसोक्त गप्पा मारल्या. त्यांच्याकडून सेंद्रिय शेती संदर्भात आपल्याला भरपूर ज्ञान मिळालं आणि अभिमान वाटतो की सेंद्रिय शेतीतून इतकं उत्पादन काढून त्यांनी एक आदर्श शेती आपल्यासमोर निर्माण केलेली आहे. त्यांच्याकडून हीच प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन आपण पुढे जाऊया. त्यांच्या वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया. आणि तुम्ही विसरू नका श्री प्रोडक्शन निर्मित सफल इंडिया सफल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला. पुढच्या वेळेला परत एकदा भेटूया एका नवीन दिग्गज व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.